नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोमन संख्या, पोलीस भरती, PYQ प्रश्न म्हणजेच मागील आलेले प्रश्न आपण आज त्याचं विश्लेषण बघणार आहोत. तुम्हाला गणित जर समजून घ्यायचे असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तुम्हाला आवडल्यास, शिकवलेलं समजल्यास तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. चला तर सुरुवात करू. काय दिलेलं आहे? रोमन संख्या चिन्हामध्ये एल म्हणजे किती? तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत. रोमन संख्यावरील जर प्रश्न आला तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पाहिजे. एक म्हणजेच काय असतो? तर काय असतो? आय. दोन म्हणजेच किती असतो? तर 2 आय असतो. आणि 3 म्हणजेच 3 आय. 4 म्हणजेच आय आणि व्ही. 5 म्हणजेच फक्त व्ही. आणि 6 म्हणजेच व्ही आणि आय. आणि 7 व्ही आणि 2 आय. आणि 8 म्हणजेच व्ही आणि 3 आय हे असं रोमनमध्ये लिहितात. आणि 9 म्हणजेच काय असतो? तर आय आणि एक्स. आणि 10 म्हणजेच काय असतो? तर एक्स. त्याच्यानंतर 20 साठी काय घेतात? 20 साठी 2 एक्स. 30 साठी 3 एक्स. आणि 50 साठी काय घेतात? तर एल. आणि 100 साठी काय घेतात? सी. आणि 500 साठी काय असतो? तर डी असतो. आणि 1000 साठी काय असतो? तर तो एम असतो. हे तुम्ही लक्षात ठेवाल तर रोमन संख्यावरचे कधीच तुमचे प्रश्न चुकणार नाहीत. तर बघा, PYQ प्रश्न म्हणजेच मागील विचारलेले प्रश्न, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. तर त्याच्यातला पहिला प्रश्न काय? रोमन संख्या चिन्हामध्ये एल म्हणजे किती? तर धुळे पोलीस 2023 आणि SRPF 2023ला हा प्रश्न 2 ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. तर एल म्हणजे किती असतं? तर एल म्हणजेच किती? 50. म्हणून आपलं ऑप्शन कोणतं बरोबर असणार आहे? तर दुसरं ऑप्शन हे आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न दुसरा काय दिलेला आहे? 30 ही संख्या रोमन अंकात अशी लिहितात. आताच आपण बघितलं 30 म्हणजे कसे लिहितात. तर कशी? 3x म्हणजेच काय असतात? तर ते 30 असतात. म्हणून कोणतं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे? तर दुसरं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न तिसरा काय दिलेला? रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहाल? आणि हा कुठे विचारलेला प्रश्न आहे? तर नागपूर SRPF 2023ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर 35 साठी जर आत्ताच आपण बघितलं तर काय होतं? 3x म्हणजे 30 साठी 3x. आणि 5 साठी किती असतो? व्ही. म्हणून कोणतं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे? तर दुसरं. 3x आणि 30 साठी 3x असतात आणि 5 म्हणजेच किती? व्ही. म्हणून कोणतं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे? तर 2 हे आपलं ऑप्शन बरोबर असणार आहे. प्रश्न चौथा काय दिलेला? 24 हे रोमन अंकात कसे लिहितात? 24 साठी म्हणजेच पहिले तर आपण 20 साठी विचारात घेऊ. 20 साठी किती असतात? तर 20 साठी 2 एक्स असतात. आणि 4 साठी किती असतात? तर आय आणि व्ही असतात. म्हणून काय असेल? 2 एक्स आणि आय व्ही. हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर त्या कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजेच 2x आणि आय व्ही हा असणार आहे काय? 24 हा अंकासाठी. आणि कुठे विचारलेला आहे? मुंबई व पुणे चालक पोलीस 2021ला. म्हणजे मुंबईला पण आणि पुण्याला पण चालकसाठी 2021ला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न पाचवा काय दिलेला? 13 रोमन अंकात कसे लिहितात? आणि कुठे विचारलेला आहे? पुणे व मुंबई चालक पोलीस 2021ला हा विचारलेला. म्हणजेच रोमन संख्या हा शक्यतो चालक पोलीस चालकसाठीच प्रश्न बहुतेक विचारलेले आहेत. तुम्ही जर माझ्यासोबत राहिले तर गणित तुमचं पक्क होऊन जाईल आणि गणितात तुम्ही चांगले मार्क पाडाल. तर बघा काय दिलेलं आहे? 13 साठी म्हणजेच एक्स आणि 3 साठी किती असतात? 3 आय म्हणजेच किती? एक्स आणि 3. तर कोणतं ऑप्शन आहे? तर चौथं ऑप्शन आपलं आहे बरोबर. म्हणून आपलं चौथं ऑप्शन बरोबर आहे.
प्रश्न 6वा, काय 19 हा अंक रोमन संख्येत कसे लिहाल? कुठे विचारलेला? भंडारा आणि पुणे चालक पोलीस 2021ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर 19 हा आपल्याला काय रोमनमध्ये लिहायचं असेल तर x म्हणजे 10 आणि x म्हणजेच किती 9, म्हणून हे दोघे मिळून किती होतात 19. तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे? तर पहिल्यामध्ये हा ऑप्शन बरोबर आहे. म्हणून पहिलं ऑप्शन x हा काय असणार आहे? 19 असणार आहे. प्रश्न 7वा, काय खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? आत्ता काय विचारलेला आहे? पर्याय चुकीचा विचारलेला आहे. तर बघा इथे किती 2x आणि v म्हणजेच किती असतात रे? 2x आणि v किती असणार आहे? 25. आणि इकडे काय दिले? 3x वजा v म्हणजेच ते पण किती असतात? 30 मधून जर 5 वजा केले तर ते पण किती होणार आहे? तर 25च होणार आहे. म्हणजेच हे तर बरोबर आहे. चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे, बरोबर नाही. इथे 2x आणि v म्हणजे हे पण किती होतात? 25. आणि xi म्हणजेच 9. ix म्हणजेच किती? 9 अधिक हे किती आहेत? तर x आणि vi म्हणजेच किती? 16. तर हे दोघे मिळून किती होतात? 25 होतात. म्हणजेच दुसरं सुद्धा आपलं बरोबर आहे. तिसरं बघा, तिसरं काय दिलेलं आहे? xv म्हणजेच किती? 25. परंतु इथे काय दिलेलं आहे? xi म्हणजेच किती? 11 आणि छेदात किती आहे? xv म्हणजेच किती? भागिले दिले आहे, म्हणून xv म्हणजेच हे जर आपण केलं तर हे 11 आणि हे किती होतात? 15 होतात. तर 25 आहेत का? नाही. म्हणून चुकीचा पर्याय कोणता आहे आपला? तिसरा. चौथा सुद्धा बघू शकता. इथे किती आहे? 30. म्हणजेच 3x म्हणजेच किती? 30 आणि iv म्हणजेच किती? तर हे 24 अधिक vi म्हणजे 6 बरोबर किती होतात? 30. म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शनसाठी डावी आणि उजवी बाजू आणि दुसऱ्या ऑप्शनसाठी पण 25 आणि 25 होतात. परंतु कुठे तिसऱ्या ऑप्शनमध्ये डावी बाजू 25 आहे, परंतु उजवी बाजू काय होते? 11/15 होते. म्हणून चुकीचा पर्याय कोणता आहे? तर तिसरा ऑप्शन हा चुकीचा पर्याय आहे. प्रश्न 8वा, काय दिलेला आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लाख म्हणजेच किती? 1 लाख या संख्येत रोमन अंकामध्ये कसे लिहितात? जालना पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस 2021ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर C म्हणजेच किती? 100. तर 1 लाख म्हणजेच किती असतो? तर Cच्या डोक्यावर काय असतो? बार असतो. म्हणजेच किती? 1 लाख. Cच्या डोक्यावर बार म्हणजेच किती? 1 लाख असतो. 9वा, काय दिलेला आहे? रोमन संख्या चिन्हात एल म्हणजे किती? आत्ताच आपण बघितला, हा डबल प्रश्न आला आणि लातूर पोलीस 2018ला हा विचारलेला प्रश्न आहे. तर एल बरोबर किती असतो? तर तो 50 असतो. म्हणून कोणतं ऑप्शन आपलं बरोबर आहे? तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 10वा, काय दिलेल्या रोमन अंकामध्ये D भागिले C बरोबर किती? आणि कुठे विचारलेला? पुणे SARPF 2018ला विचारलेला प्रश्न आहे. तर D/C म्हणजेच D/C. D किती असतो? तर D किती असतो? D किती असतो? 500 आणि C किती असतो? 100. तर किती येणार आहे? बरोबर किती आहे? 5. 5 म्हणजेच किती असतो? तर V. म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर असणार आहे? तर V म्हणजेच तिसरं उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 11वा, काय 25 ही संख्या रोमन लिपीत कशी लिहाल? आणि सोलापूर SRPF 10 2018 आणि नवी मुंबई SRPF 11 2010ला पण आणि 2018ला पण विचारले. तर नंतर नवी मुंबई SRPFला हाच प्रश्न 11ला पण आणि 2016ला पण विचारलेला आहे. तर 25 म्हणजेच 2x आणि किती असतो? v. म्हणजेच कोणता पर्याय? पहिला पर्याय आपला बरोबर आहे. प्रश्न 12वा, काय दिलेल्या रोमन अंकात लिहिलेली किती आहे? ही किती आहे?
एक्स एक्स आय व्ही ही संख्या एक्स एस व्ही आय संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर तुम्हाला हे पहिले तर माहीत असायला पाहिजे की काय एक्स एक्स आय व्ही म्हणजेच किती? तर ती किती असते? 24 असते. आणि एक्स व्ही आय म्हणजेच किती असते? एक्स व्ही आय बरोबर किती असते? तर 16 असते. तर विचारलेल्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर कितीने जास्त आहे? जर 24 मधून आपण 16 काय करतोय मी? 24 मधून आपण 16 वजा केले तर किती राहतात? 4तून 6 जाणार नाही म्हणून 14 होतील आणि इथे 8 राहील आणि 8. तर 8 म्हणजेच किती? रोमनमध्ये कसं लिहितात? तर रोमनमध्ये व्ही आणि 3 आय लिहितात. तर कोणतं ऑप्शन? दुसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 13वा. काय खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? आणि कुठे विचारलेला आहे प्रश्न? तर दोड SRPF 7 आणि 2018ला हा विचारलेला प्रश्न आहे. तर काय खालीलपैकी चुकीची जोडी? जसा आपण मागचा एक प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने हा सुद्धा सोडवायचा आहे. तर इथे बघा, हा किती? आय आणि एक्स म्हणजेच किती असतो? तर 9 असतो. आणि व्ही प्लस व्ही म्हणजेच व्ही अधिक आय व्ही, व्ही म्हणजेच किती? तर 5 अधिक आय व्ही म्हणजेच किती असतो? 4 बरोबर किती होतात? 9. म्हणजेच ही जोडी कशी आहे? बरोबर आहे. तर आपल्याला इथे काय चुकीची जोडी शोधायची आहे. म्हणून एक्स आय म्हणजेच किती? आय एक्स बरोबर किती? 9. पण इथे बघा, एक्स एक्स म्हणजेच किती? तर 20 आणि त्याच्यातून वजा काय केला? एक्स एक्स वजा केला म्हणजेच किती राहतात? 10. तर हे किती? इथे एक्स राहणार आणि इथे पण किती होतील? 10. म्हणून दुसरीच आपली काय आहे? चुकीची जोडी आहे. आणि तिसऱ्याचा जर विचार केला तर हा किती आहे? एक्स आय म्हणजेच 9 आणि एक्स म्हणजे 10 आणि त्याच्यातून 1 वजा केला तर किती येतो? 90. आणि 1 आणि 3 ह्या काय आहेत? तर विषम संख्या आहेत. म्हणून ही पण बरोबर आहे. तर चुकीची कोण आहे? दुसरं. कारण की इथे 9 होतंय आणि इथे किती? 10. म्हणजे डाव्या बाजूला 9 आणि उजव्या बाजूला 10 होतंय. म्हणून ही काय आहे? चुकीची जोडी आहे. प्रश्न 14वा. काय दिलेला आहे? एक्स एक्स व्ही आणि 3i वजा आय व्ही भागिले 3 बरोबर किती? आणि हा कुठे विचारलेला प्रश्न आहे? तर आत्ता 2024ला नवी मुंबई पोलीस 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर पहिले तर हे एक्स एक्स व्ही आणि 3i म्हणजेच किती असतील? तर ते 28 असणार आहेत. हे किती? जाऊ दे, आपण असंच लिहू. काय? एक्स एक्स व्ही 3i बरोबर किती आहेत? तर ते किती असतात? 28 असतात. आणि आय व्ही म्हणजेच किती असतात? तर ते 4 असतात. म्हणून 28 वजा आणि 3i 3i म्हणजेच किती असतात? 3. म्हणून 28 वजा 4 आणि भागिले किती करणार? 3. तर 28 मधून 4 गेले किती राहतात? 24 भागिले किती? 3 आणि 3ने भाग दिला तर किती? 3 7 21, 3 8 24, 8 म्हणजेच 8 हा रोमनमध्ये कसा लिहिणार आहेत? व्ही आणि 3 आय. म्हणून कोणतं उत्तर बरोबर आहे आपलं? तर पहिलंच ऑप्शन आपलं उत्तर बरोबर आहे. काय दिलेलं आहे? 3x आणि आय एक्स अधिक व्ही आणि 3i म्हणजेच पहिले तर हे एक्स 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 आणि आय आणि एक्स म्हणजेच हे किती असणार आहेत? तर हे 39 असणार आहेत. आणि अधिक अधिक करायचं आहे किती? व्ही आणि 3i बरोबर किती असतात? 8. तर किती? 8. दोघांची बेरीज केली तर किती होते? तर 47 होते. म्हणून उत्तर काय असणार आहे? तर 47 हे ऑप्शन वालं म्हणजे दुसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 16वा. काय रोमन अंकात 17 कसे लिहाल? 17 म्हणजेच किती? 17 म्हणजेच किती नाही, 17 म्हणजेच आपण रोमनमध्ये कसं लिहिणार? तर एक्स म्हणजेच किती? 10 आणि 7 म्हणजेच किती? तर व्ही आणि 2i. म्हणून कोणतं उत्तर आपलं बरोबर आहे? तर पहिलंच ऑप्शन आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 17वा. काय दिलेला आहे?
XIV हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहाल? तर मुंबई SRPF 8 आणि 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर X आणि IV म्हणजेच किती असणार आहे तो 14 असणार आहे. तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे? तर तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 18 काय 29 ही संख्या रोमन अंकात लिहा. तर 29 सुरुवातीची ही तर किती आहे 31, 3x आणि I म्हणजेच किती 31. दुसरी आपल्याला सांगताच येणार नाही का, कारण की XI म्हणजेच किती होतात तर ते 11 होणार आहेत. परंतु हे काय आपण सांगू शकतो? काहीच सांगू शकत नाही, म्हणून दुसरं आपल्याला सांगता येणार नाही. पण तिसरं हे काय आहे 2x सुरुवातीला आहेच म्हणजे झाले 20 आणि I आणि x म्हणजे झाले किती 9. म्हणून कोणतं ऑप्शन बरोबर असणार आहे? तर तिसरंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. 29 हा आपल्याला विचारलेला आहे. तर 2x आणि IV हा काय असतो 29 असतो आणि हे जर असेल तर हे तर किती आहे चौथं पण आपण सांगू शकणार नाही. तर इथेच आपला रोमन संख्याचा जो पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे विचारलेले होते ते पाठ संपलेला आहे. असेच आपण पुढे टॉपिक वाईज पोलीस भरती मागील विचारलेले प्रश्न आपण सर्व बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकल्यावर लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही अडचणच असेल किंवा काही विचारायचंच असेल तर तुम्ही कॉमेंटसुद्धा करू शकता आणि लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.